नांदेड जिल्ह्यात उमरी हे तालुक्याचे ठिकाण आहे। इथे चांगली बाजारपेठ असल्यामुळे आजूबाजूला असलेले खेडेगाव, वाडी, तांडे या तालुक्याशी अगदी जवळीकता मानतात। उमरी तालुक्यात बोरजुनी हे खेडेगाव असून या गावात लखन बालाजी भांडारे हा राहत होता। लखनचा परिवार जेमतेम होता। त्याचे वडील शेती व्यवसाय करतात तर आई घरकाम करायची। लखन तसा तरुण आणि हुशार होता। त्याच्या आईवडिलांनी शेतात कष्ट करून लखनला शिक्षण दिले होते। तो पुढे चांगल्या नोकरीला लागावा या इच्छेने आईवडील कष्ट करत होते। पण लखन हा तरुणाईच्या धुंदीत राहू लागला। चांगले चांगले कपडे घालणे आणि बिनधास्त मोकाट फिरणे असे लखनचे चालू होते। तारुण्यात पदार्पण केलेल्या लखनच्या मनात प्रेम भावना जागृत झाल्या। त्याची नजर आता जोडीदाराचा शोध घेऊ लागली होती। या नजरेत त्याच गावात राहणारी संजीवनी कंबळे ही तरुणी आली। सुंदर व लागवी संजीवनीवर त्याचा जीव जडला। आता तो तिला पाहण्यासाठी तिच्या घरासमोरून चक्रा मारू लागला। हळूहळू दोघांच्या नजरा एकमेकांना मिळू लागल्या। दोघात ओळख झाली, मैत्री झाली। दिवसेंदिवस दोघातील जवळीकता वाढत गेली। ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांना समजले नाही। दोघातील प्रेमाचा अंकुर पाहता पाहता भरू लागला। आता लखन आणि संजीवनीच्या भेटीगाठी वाढू लागल्या। कोणालाही न भिता ते दोघे भेटत व बोलत होते। लखन हा संजीवनीशी बोलतो हे तिच्या आईवडिलांना कळले। लगेच तिचे वडील लखनच्या घरी पोहोचले। त्यांनी त्याच्या आईवडिलांना समजावून सांगितले की या गावात आमची चांगली इज्जत आहे। ही इज्जत विशीवर जाऊ नये याकरता आपण लखनला समजावून सांगा की संजीवनीच्या मुळीच नादी लागायचं नाही। आपल्या मुलाचं काय चाललं आहे हे आता लखनच्या आईवडिलांना समजले। तसे त्यांनाही राग आला। त्याच्या वडिलांनी त्याला चांगले चोपले। इथून पुढे संजीवनीला भेटू नको असे सांगण्यात आले। तिकडे संजीवनीलाही घरच्यांनी तंबी दिली, खबरदार लखनला भेटशील तर। पण या सगळ्यात लखन आणि संजीवनीच्या प्रेमाची गावभर चर्चा सुरू झाली होती। आता लखनला वाटले की संजीवनी मला विसरून जाईल काय, पण तसे मुळीच झाले नाही। कारण काही दिवसातच त्याला तिचा फोन आला। दोघेही एकमेकांना धीर देत होते। काही झाले तरी आपण एकमेकांची साथ सोडायची नाही हा पक्का वादा या दोघांनी केला होता। लखनने संजीवनीकडे लग्नाचा प्रस्ताव मांडला तेव्हा मात्र या दोन परिवारात वादावादी झाली। या दोघांचे प्रेम प्रकरण अख्ख्या गावात पसरले। या परिवारातील दोन्ही गट गावात जमा झाले। त्यांच्याकडून यावर कायम तोडगा काढण्यात आला। लखनला संजीवनीचा हात देण्यास तिच्या घरच्यांनी स्पष्ट नकार दिला। त्यामुळे लखन आवर्ते घेत नसेल तर याचे परिणाम वाईट होतील असे सांगण्यात आल्यामुळे लखन आता चांगलाच घाबरला होता। मात्र म्हणतात ना, प्रेमात एवढी ताकद असते की अशक्य काहीच नाही असे वाटत असते। संजीवनीने लखनला सांगितले, जिएंगे साथ नहीं तो मरेंगे साथ। या दोघांनी मनात असाच विचार पक्का केला होता। संजीवनीचे वडील मोठ्या चिंतेत होते। संजीवनीचे हात लवकरात लवकर पिवळे करावे याकरता ते सोयरे धायरे पाहू लागले। शोधून शोधून तिच्या वडिलांनी अखेर तिच्यासाठी पाहुण्यातील एक शांत आणि चांगल्या स्वभावाच्या मुलाची निवड केली। तो मुलगा उमरी तालुक्यातील होता। संजीवनीला तिच्या आईवडिलांनी दोन्ही हात जोडून सांगितले, बाई तुझ्यामुळे खूप काही सोसले आहे, आता सोसणे कठीण झाले आहे। मोठ्या मुश्किलीने तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधला आहे। आता तूच आमची इज्जत राख। संजीवनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। तिला आता काही सुचेनासे झाले। आता काय करावे। तिकडे लखनही तिचा गळ घालत होता। अखेर संजीवनीचे लग्न उमरी तालुक्यातील गोळेगाव येथील सुरेश कंबळे याच्याशी ठरले। संजीवनीला एकीकडे आठ दुसरीकडे विहीर दिसू लागली। पण तिचा लग्न सुरेश कंबळे याच्यासोबत मोठ्या थाटात पार पडले। लखनचे मन फुलासारखे तुटून पडले होते। डोळ्यासमोर प्रियसी संजीवनीचा विवाह झाला होता। लखन मात्र काहीच करू शकला नाही। सर्व काही शांत झाले। लग्न झाल्यावर संजीवनी गोळेगावात नांदायला निघून गेली। मात्र संजीवनीच्या विरहात लखन इकडे तडफडत होता। अखेर लखननेही मन सावरून आपले पुढील लक्ष्य गाठण्याचे ठरवले। त्याच्या घरच्यांनी त्याला धीर दिला। लखनचे मन परिवर्तन करण्यात आले। संजीवनीचे लग्न होऊन बरेच दिवस झाले होते। ती संसारात मग्न झाली होती। मात्र तिच्या काळजात अडकून बसलेल्या लखनची आठवण काही जात नव्हती आणि तोही तिच्या आठवणीत होता। काही दिवसानंतर संजीवनी माहेरी आली होती।
लग्न होऊन सर्व काही जिकडे तिकडे झाले असताना पुन्हा संजीवनी व लखन यांची भेट झाली. तिने त्याला सांगितले, मी अजूनही तुझ्यावर प्रेम करते. लखन म्हणाला, अगं जाऊ दे, तू आता चांगल्या संसाराला लागलीस, आता सर्व सोड आणि मला विसरून जा. तेव्हा तिने त्याला मिठी मारली. तू मला विसरलास तर विसर, पण मी तुला कधीही विसरणार नाही, असे म्हणत ती रडत रडत निघून गेली. संजीवनी रडत असल्याचे पाहून लखन भाऊक झाला. काही दिवसांनी संजीवनी आपल्या सासरी गोळेगाव येथे नांदायला निघून गेली. पुन्हा काही दिवस लोटले गेले. ती संसार करत होती, मात्र लपून छपून तिचे लखनसोबत फोनवर बोलणे चालणे होत होते. पाहता पाहता 1 वर्ष कधी निघून गेले कळलेच नाही. संजीवनीच्या आईवडील नातेवाईकांना आपली मुलगी चांगली वागत असल्याचे दिसत होते, मात्र संजीवनी नेमके काय करत आहे हे कोणालाच ठाऊक नाही. संजीवनीचा नवरा बिचारा अतिशय निर्मळ मनाचा भला माणूस होता. आपली बायको कोणाशी तरी बोलत असावी अशी त्याला तीळ मात्र शंका आली नाही. दिनांक 25 ऑगस्ट 2025चा दिवस उगवला होता. गोळेगाव येथील संजीवनी यांच्या घरातील सर्वजण लवकर जागे झाले, कारण आज घरातील सर्वांनाच कुठेतरी बाहेर जायचे होते. संजीवनी ही जाणार होती, मात्र काही कारणास्तव तिचे जाणे रद्द झाले. घरातील सासू सासरे नवरा इतर नातेवाईक लवकरच घराबाहेर जाण्याची तयारी करून काही वेळातच सर्वजण निघून गेले. आता घरी एकटी संजीवनी होती. घरातील लोक आता बराच वेळ येणार नाही याची पक्की खात्री तिला झाली होती. तेव्हा तिने लखनला फोन लावला. सकाळी सकाळी लखनच्या मोबाईलची रिंग वाजली. लखन झोपेतून जागा झाला. एवढ्या सकाळी कोणाचा फोन असेल म्हणून डोळे चोळतच लखनने फोन रिसीव्ह केला. तेव्हा सुंदर असा आवाज आला, अरे लखन, मी बोलते. लखनची झोपच उडाली. त्याने विचारले, काय झालं? काही नाही, हळू बोल. माझ्या घरचे सर्व बाहेर गेले आहे, घरी मी एकटीच आहे. येशील का मला भेटायला? तिच्या या प्रश्नावर त्याने विचारले, परंतु तुझ्या घरचे आले तर? अरे येत नाही, तू लवकर ये फक्त, तिने सांगितले. लखनच्या मनात दागदुख होती, परंतु तिने बोलावल्यामुळे त्याने लगेच होकार दिला. सर्व आवरून बोरजुनीहून लखन संजीवनीला भेटायला घरातून निघून गेला. बोरजुनी आणि गोळेगाव हे अंतर कमी असल्यामुळे तो काही वेळातच गोळेगावात पोहोचला. लखन पोहोचला तेव्हा दुपारचे साधारण 2:15 वाजले होते. घरी एकटी संजीवनी लखनची वाट पाहत बसली होती. दुरूनच संजीवनीला लखन तिच्या घराकडे येत असल्याचे दिसले. ती खुश झाली. दुपारची वेळ असल्याने गावात शुकशुकाट होता. झपाझप पावले उचलत लखन तिच्या घरात येऊन पोहोचला. तिने घराबाहेर येऊन इकडे तिकडे पाहिले की घराकडे येत असताना लखनला कुणी पाहिले आहे का याचा त्याने अंदाज घेतला. तिने आजूबाजूला पाहिले, कुणीही नव्हते. संजीवनी पटकत घरात गेली आणि आतून दार बंद केले. लखनला घट्ट मिठी मारली. त्यानंतर एकांतात प्रेमाला उधाण आले. सगळ्या मर्यादा दोघांनीही ओलांडल्या. ही त्यांच्या आयुष्यातली मोठी चूक ठरली होती. ते एकमेकांच्या मिठीत भान हरून गेले असताना घराबाहेरून आवाज आला, संजीवनी दार उघड, असा तिच्या नवऱ्याचा आवाज आला. तसे प्रणयात रंगलेले लखन व संजीवनी हे दोघेही भानावर आले. त्या दोघांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते मनातून हादरून गेले. आता काय करावे या विचाराने त्यांचे हातपाय गळून गेले. बाहेरून हाक मारूनही दार उघडले नव्हते, त्यामुळे तिच्या नवऱ्याने व सासऱ्याने घराचा दरवाजा जोराने ढकलला. दरवाजा धाडकन उघडला आणि आत त्यांना जे दृश्य दिसले ते चीड आणणारेच होते. घरात लखन आणि संजीवनी नको त्या अवस्थेत आढळून आले. संजीवनीच्या सासऱ्याने व नवऱ्याने डोक्याला हातच लावला. हे लोक इतक्या लवकर घरी येतील याची संजीवनीला कल्पना नव्हती. लखन आता चांगलाच घाबरला होता. तिच्या नवऱ्याने आणि सासऱ्याने त्याला पकडून मारहाण सुरू केली. तेव्हा संजीवनी सांगत होती, मला मारा पण माझ्या लखनला हात लावायचा नाही. ती त्याचा बचाव करत होती. हे पाहून तिच्या नवऱ्याने आणि सासऱ्याने त्या दोघांना घरीच पकडून ठेवले. लगेच तिच्या वडिलांना घडलेला सर्व प्रकार फोनवर सांगितला. तसेच गोळेगाव येथे तात्काळ यावे असे सांगितले. हा निरोप मिळताच अपमानित झालेले व चिडलेले संजीवनीचे वडील मारुती सुरणे, चुलते माधव सुरणे, आजोबा लक्ष्मण सुरणे हे तिघेही गोळेगावात दाखल झाले. घरी येताच तिघांनीही लखनला मारहाण केली. संजीवनीच्या वडिलांचा पारा एवढा चढला होता की त्यांनी संजीवनीला देखील बेदम मारले. साहजिकच आहे, असे प्रसंग कोणाच्याही वाट्याला येऊ नये, कारण एक वडील आपल्या लेकीसाठी काय करतो हे फक्त बापाला समजू शकते. सर्वजण थुतू करत होते. एवढे होऊनही संजीवनी सांगत होती की लखनला मारू नका.
पाहता पाहता संध्याकाळचे 5 कधी वाजले कळलेच नाही. संजीवनीचे वडील मारुती यांच्या डोक्यात राग शिरला होता. त्या लोकांनी मुलगी संजीवनी, तिचा प्रियकर लखन या दोघांचेही दोरीने हात बांधून घराबाहेर काढले. संजीवनी सांगत होती, आम्हाला इथेच काय करायचे ते करा, बाहेर तमाशा करू नका. मात्र वडील मारुती हे कोणाचेही ऐकत नव्हते. अखेर संजीवनी व लखनच्या हाताला दोरीने बांधून घरातून बाहेर काढण्यात आले. मारुती यांनी संजीवनीचा सासरा, नवरा आणि उपस्थित सर्वांची माफी मागितली. मी माझ्या मुलीला घेऊन जातो, आता लय झाले, असे म्हणत ते तिथून निघाले. त्या दोघांना हात बांधलेल्या अवस्थेत गोळेगावमधील नागरिक रस्त्यावर जमा होऊन पाहू लागले. संजीवनी व लखनची गोळेगावच्या रस्त्याने मारहाण करत धिंड काढण्यात आली. दरम्यान याच गोळेगावात लखनचा मित्र महेंद्र तरोडे राहत होता. त्याने ही घटना पाहिली आणि लगेच त्याने लखनच्या वडिलांना फोन करून सांगितले की संजीवनी आणि लखनला पकडले आहे, मारहाण करून गावातून घेऊन जात आहे, दोघांचे हातपाय बांधून घेऊन जात आहे. ही माहिती मिळाल्यावर लखनचे वडील गोळेगावच्या दिशेने निघाले. गोळेगावमधील काही जण या दोघांची रस्त्याने धिंड काढत असताना मोबाईलमधून फोटो व व्हिडिओ शूट करत होते. मात्र त्यांना सोडवण्याची हिंमत कुणीच करत नव्हते. अखेर हा सर्व निंदनीय प्रकार गोळेगावच्या बाहेर पडला. तिचे वडील, चुलते आजोबा ती आणि लखनला चालवत रस्त्याने घेऊन जात होते. वाटेतच पुन्हा या दोघांना वडील मारुती यांनी थांबवले. तुम्हाला सांगूनही तुम्ही ऐकले नाही, त्यामुळे इज्जत गेली, आता मी काय करू, असे म्हणत मारुतीने पुन्हा त्या दोघांना मारहाण केली. एवढे घडले असतानाही संजीवनी लखनला मी तुझ्यासोबत आहे असे सांगत धीर देत होती. दरम्यान या जबर मारहाणीत संजीवनी व लखन रक्ताने भिजले होते. वडील मारुती, चुलते माधव, आजोबा लक्ष्मण यांनी या दोघांनाही एवढी मारहाण केली की संजीवनी व लखन हे दोघेही बेशुद्ध पडले होते. रस्त्यावर ते पाणी पाणी म्हणून तडफडत होते. मात्र त्यांचा आवाज कोणाच्याही कानी पडला नाही. अखेर या तिघांनीही विचार केला, आता संजीवनी व लखनला कायमचे संपवायचे आणि तिच्या प्रियकरासह स्वतःच्या मुलीचा बापाने कायमचा काटा काढला. त्यानंतर तिघांनी मिळून संजीवनी व लखन दोघांचे हातपाय बांधले. त्यांना फरफटत कडकाळ्या रस्त्यात असलेल्या विलास बापूराव कदम यांच्या शेतात आणले. तेथे असलेल्या विहिरीत त्या दोघांचे मृतदेह फेकून देऊन ते निघून गेले. स्वतःच्या पोटच्या गोळ्याला मारून फेकताना वडील मारुती यांना जराही दया आली नाही. हा सर्व प्रकार झाल्यानंतर संजीवनीचे वडील मारुती हे उमरी पोलीस स्टेशनला पोहोचले आणि उपस्थित पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. साहेब, मला अटक करा, मी खून केलाय माझ्या लेकीचा आणि तिच्या प्रियकराचा. त्याचे हे बोलणे ऐकून पोलिसांना धक्काच बसला. मारुती याने घडलेला सर्व प्रकार पोलिसांना कथन केला. तेव्हा उमरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंकुश माने याने तातडीने घटनास्थळी जाण्याची तयारी केली. रात्रीच्या किर्र अंधारात पोलीस निरीक्षक अंकुश माने व इतर पोलीस सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून शोध मोहीम सुरू केली. त्या विहिरीत पूर्णपणे पाणी भरले होते. दरम्यान घटना समजताच घटनेच्या ठिकाणी नागरिक जमा झाले. बऱ्याच शोधानंतर मयत संजीवनीचा मृतदेह हाती लागला. लखनचा शोध काही लागत नव्हता. लखनचे वडील बालाजी भंडारे हे गोळेगावच्या दिशेने निघाले. मात्र लखनची काही भेट होऊ शकली नाही. अखेर लखनचा खून करून विहिरीत फेकून दिल्याची बातमी बालाजी यांना कळाली. तेव्हा मात्र त्यांनी हंबरडा फोडला. बराच वेळ झाला होता. मोहीम थांबवण्यात आली. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी लखनचा शोध मोहीम सुरू केली असता लखनचा मृतदेह देखील सापडला. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासासाठी उमरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोन्ही परिवारातील लोक शासकीय रुग्णालयात आक्रोश करत होते. लखन याचे वडील बालाजी विठ्ठल भंडारे यांनी उमरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मारुती लक्ष्मण सुर्णे, माधव लक्ष्मण सुर्णे, लक्ष्मण पिराजी सुर्णे या तिघांनाही अटक करून त्यांच्यावर कलम 302, 103 इतर कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तीनही संशयितांना भोकर कोर्टासमोर उभे केले असता 3 दिवसात पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तिकडे संजीवनी व लखन यांचे पोस्टमॉर्टम करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. मयत संजीवनी ही 2 महिन्यांची गर्भवती होती असे बोलले जात होते. संजीवनीचा अंत्यविधी गोळेगाव येथे करण्यात आला तर लखनचा अंत्यविधी बोरजुनी येथे करण्यात आला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.